नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना सकाळीच ऑफिसला जाताना मी आंबोळ्यांचं पीठ आंबण्यासाठी ठेवून दिलेलं, म्हणजे सकाळीच मी वाटून मिक्सरला लावून ते म्हणजे ठेवून गेलेली. नाहीतर इतर वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस जेव्हा संडे असतो किंवा सॅटर्डे असतो तेव्हा मी ठेवते, म्हणजे सकाळी पीठ आलेलं असलं की मग नाश्ता पण होतो आणि मग फ्रीजमध्ये पण ठेवण्यात येतं. पण आज थोडंसं उलटं केलं आहे मी. वीकडेजमध्ये मधल्या वेळेस मी करून ठेवलेलं आहे पीठ. तर इथे सर्वात आधी आता संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती करून घेते. दिवाबत्ती करायची होती म्हणून एका साईडला मी तिथे काचेचे जे ग्लास ठेवलेले ते साईडला काढून ठेवलेत, कारण कितीही म्हटलं नाही तर म्हटलं ना जरी छोटी जरी वात असेल ना तरी ती अग्नी असते. आणि थोडंसं काचेचं तिकडे खूप साऱ्या माझ्या ऑलरेडी 2 बॉटल्स पण आहेत, त्याच्यामुळे त्या थोड्याशा बाजूला काढून ठेवल्या. आणि मूग आहे ना मी पूर्ण दिवस काल पण रात्र बाहेर ठेवलेले आणि खूप मस्त मोड आलेत आता याला. आता हे फ्रीजमध्ये मी ठेवून देईन, म्हणजे छान आता त्याची उसळ होईल. उसळच मोड आलेल्याची ना खूप छान लागते, किंवा मग मी सलाड वगैरे काहीतरी करेन. तर इथे बघा पीठ खूप छान आलेलं, मस्त पीठ आलेलं. पण आता याची आंबण्याची प्रक्रिया आपल्याला स्टॉप करायची आहे कुठेतरी. तर त्याच्यासाठी मी आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. धणे पावडर मी नाही टाकली, कारण फक्त जी धणे पावडर असते ती माझ्याकडे नाही आहे, संपली आहे. तर फक्त धणे पावडर आणि फक्त जिरे पावडर या पूड मला करायचे आहेत, त्याच्यामुळे आता मी काही धणे याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत. हां, वाटताना मात्र मी याच्यामध्ये धणे टाकलेले आहेत. आणि याचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर याच्या आधी आपले बरेच असे व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी हे आंबोळ्यांचं प्रमाण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि मग आपण हे फ्रीजमध्ये असं स्टोअर करायचं. म्हणजे हे ना पीठ खूप जास्त आंबत जात नाही. कारण तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, तुम्ही पीठ असंच उचलून जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं ना एक फ्रीज उघडल्यावर नाही खूप असा आंबटचा स्मेल येतो. आणि पीठ ना दिवसेंदिवस म्हणजे जेवढं 2 दिवस तुम्ही ठेवाल ना ते खूप जास्त असं आंबट लागतं. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही याच्यामध्येच आत्ताच मीठ टाकून ठेवायचं, म्हणजे त्याची आंबण्याची प्रक्रिया आहे ना ही स्टॉप होऊन जाते. आणि आता हे भरपूर आहे, हे सकाळच्या नाश्त्यासाठी पण होऊन जाईल आणि मला टिफिनसाठी पण होईल. आणि याची टिफिनमध्ये जर काही रेसिपी केली ना ती नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आज मी एकटीच आहे, आज सचिन नाही आहे जेवण्यासाठी. तर त्याच्यामुळे मी माझ्यासाठीच 1 पॉट मील म्हणू शकता, किंवा असं एक थोडंसं काहीतरी वेगळं लाईट असं मला बऱ्याच वेळा असं खायला आवडतं. तर त्याच्यासाठी मी इथे 1 कप पीठ, म्हणजे आपले जे बासमती तांदूळ असतात ना ते घेतलेत. नॉर्मल तांदूळ पण तुम्ही घेऊ शकता, पण बासमती तांदूळ थोडा जरी खाल्ला ना तरी तो हेवी होऊन जातो, म्हणून मग मी बासमती तांदूळ घेतला. आणि असा मोकळा तांदूळ खाताना खूप छान लागतो अशा राईसमध्ये. या राईसला काय नाव आहे हे मला देखील माहिती नाही, पण मी असा ना बऱ्याच वेळा ट्राय केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर टमॅटो सूप असेल ना तर मग काही मस्तच लागतं. पण टमॅटो सूप आता मी एकटीसाठी नाही करणार आहे, कारण ते पण मला खूप जास्त आवडतं या राईसबरोबर, ते कॉम्बिनेशनच मस्त लागतं. तर इथे बघा मी थोडासा पालक होता तो घेतलेला आहे, थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर थोडीशी ब्रोकली होती तर ती घेतलेली आहे. आणि थोडंसं पनीर घेणार आहे. पनीर ब्रोकली ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी चालेल. तुम्हाला मटर घ्यायचे असेल तर मटर वापरा. कॅप्सिकम तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये जर यूज करायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. अगदी माइल्ड राईस आहे, तुम्ही टिफिनमध्ये लहान मुलांसाठी पण देऊ शकता. एवढी बेस्ट रेसिपी ही असणार आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि फ्लॉवरला ऑप्शन तुम्ही ब्रोकली जर खाल्ला जात नाही ना तर तो अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता, म्हणजे फ्लॉवरला ऑप्शन, आणि तो पोटात जाईल देखील आणि तो खाल्ला पण जाईल. तर आता आपण आहे ना राईस लावून घेऊ, कारण बासमती राईस मी वेगळा शिजवून घेणार आहे कुकरला. तर मी त्याच्यामध्ये जेवढं म्हणजे 1 कप होता ना आपला तांदूळ, तर मी पावणे 2 पेले म्हणजे पाणी टाकलेलं आहे. अगदी बरोबर 2 पेला डबल पाणी टाकलं नाही, म्हणजे राईस आपला अगदी मोकळा होईल. आणि आता ज्या काही व्हेजिटेबल्स आपण घेणार आहोत त्या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या. खूप जास्त पण बारीक चिरू नका आणि खूप अगदी जाड ठेवू नका, कारण आपल्याला या वाफेवर परतवायच्या, या आपल्याला वेगळ्या काही शिजवून घ्यायच्या नाहीत. आणि कॉर्न तसं पण म्हणाल तर पटकन शिजला जातो, ब्रोकली पण अगदी पटकन शिजली जाते, त्याच्यामुळे मग हे खायला अगदी क्रंची पण थोडंसं लागलं ना तर टेस्ट खूप छान येते. जेव्हा कधी म्हणजे मी एकटीच असते जेवायला आणि सचिन नसतो जेवायला वगैरे, तर तेव्हा ना अशा काही रेसिपीज ट्राय करायला आणि त्या खायला मला खूप जास्त आवडतात. तर त्याच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करेन. कोथिंबीरला ऑप्शन मी इथे पालक घेतला आहे, म्हटलं कोथिंबीर वरून टाकण्याच्या ऐवजी आपण पालक टाकूया, त्यानिमित्ताने थोडासा पालक तरी पोटात जातो. नाहीतर अशा वेळेस फक्त पालकची भाजी खायची ना मग आपले सगळ्यांचे तोंड असे इकडे तिकडे असतात. आणि हे सगळ्यांच्याच घरातली गोष्ट आहे. पालेभाजी म्हटली की थोडासा फोडणीसाठी आपण कुठलाही कांदा वगैरे याच्यामध्ये वापरायचं नाही, भरपूर अशी लसूण वापरायची, त्याने या आपल्या ज्या भाताला ना टेस्ट खूप छान येते. आणि माझं सजेशन असेल ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. लसूण पण हल्ली मी सोलून ठेवत नाही, पहिली मी खूप बऱ्याच वेळा स्टोअर करून ठेवायची फ्रीजमध्ये,
पण हल्ली मी ते पण सोडलं आहे, म्हणजे मी नाही करत. आता भाताचं प्रिपरेशन म्हणजे ऑलमोस्ट माझं झालेलं आहे. कुकर माझं थंड होतं आहे, तोपर्यंत चला उद्या सकाळची तयारी करून घेऊया. तर सकाळी जो लागणारा आहे ड्रेस तो माझ्याकडे इस्त्री केलेला नाही आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा प्रेस करून ठेवते. संडेचे एकाच दिवशी सगळे प्रेस केलेले असतात किंवा 3-4 तरी ड्रेस असे असतात जे प्रेस केलेले असतात. मी बाहेर देत नाही प्रेसला, घरच्या घरीच प्रेस करते. तर ते प्रेस करायचं होतं मला. आणि आज काही निवांत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी मलाच एकटीला करायच्या होत्या. आज कोणी हेल्पिंग हँड नव्हतं मला, नाहीतर बऱ्याच वेळा सचिनची मला मदत होते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आवरण्यामध्ये. कारण म्हणजे बोलतात ना, एक जण किती जरी करत असला ना तरी त्या गोष्टी काही ना काहीतरी राहूनच जातात. त्याच्यामुळे तेवढीच मदत मला नेहमी सचिनची होत असते आणि तो पण तेवढ्याच आवडीने मला ती मदत देखील करत असतो. तर आज तो आता अवेलेबल नसल्यामुळे मी म्हटलं चला पहिलं प्रेस करून घेते, कारण जेवणाला तर काही वेळ लागणार नाही. प्रिपरेशन तो ऑलमोस्ट डन झालेला आहे. तर हा जो ड्रेस आहे ना हा मला सध्या खूप जास्त आवडायला लागला आहे आणि हा ना उलटा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो नीट दिसत नाही आहे. पण एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ड्रेस नक्की दाखवेल आणि तुमची पण नक्की याला कमेंट येईल की हा ड्रेस तू कुठून घेतलास. आणि या ड्रेसचे जे काही डिटेल्स असतील ना मी त्याच व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर चला प्रेस करून घेऊ. आणि प्रेस करायचं घेतलं आहे खरं मी, पण याच्यामध्येच आता जवळपास माझी 20 मिनटं तर आरामात जातील, कारण अशा ड्रेसला म्हणजे प्रेस करायला ना बऱ्यापैकी वेळ जातो माझा. तर आता आपण राईसला फोडणी देऊन घेऊ. फोडणी म्हणजे अगदी साधी सिंपल आहे. तुम्ही तेल, बटर किंवा तूप तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. ऑलिव्ह ऑइल टाकलं थोडंसं तर अतिउत्तम, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. मी ऑलिव्ह ऑइलच इथे यूज केलेला आहे आणि मी दिसानुचं वापरते, जे तुम्ही मागे पण बघितलं असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं. तर आता त्याच्यामध्ये सर्वात आधी मी कॉर्न टाकलेले आहेत. कॉर्न थोडेसे परतून घ्यायचे, हलकेसे परतले की मग आपण याच्यामध्ये ब्रोकली ॲड करणार आहोत. आणि ब्रोकली पण खूप जास्त शिजवायची गरज नसते, एका वाफेवरती छान अगदी पटकन शिजून जाते. फक्त त्याला एक वाफ व्यवस्थित नीट आली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवून ते छान असं शिजवावं लागतं. ते हे थोडंसं परतलं गेलं ना की याच्यामध्ये मग आपल्याला थोडीशी लसूण टाकायची आणि लसूण पण ना छान गोल्डन रंगावरती परतून घेतली पाहिजे आपण. त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी चवीला टाकायची आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं. मीठ आपण एकदाच टाकणार आहोत. काळी मिरी मात्र ना आपण 2दा टाकणार आहोत, कारण भात ॲड केल्यानंतर आपण परत वरतून काळी मिरी ॲड करणार आहोत, त्याने मग अजून टेस्ट छान लागेल. आणि ह्याच्यामध्ये ना मसाले कुठलेही जाणार नाही. थोडीशी चिली फ्लेक्स टाकायचे, ते पण तुम्हाला आवडत असेल तर टाकली तर चालेल, नाही टाकली तरी चालेल, कारण याच्यामध्ये ना काळी मिरी हे तिखटपणाचं काम करणार आहे आणि अगदी माइल्ड असा हा राईस होतो. तर आता हे छान परतून झालं आहे बघा माझं. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये पनीर आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जो आपण पालक घेतलेला आहे तो सर्वात शेवटी टाकायचा, कारण पालक टाकला ना की त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पाणी सुटून ना मग ते ओलं ओलं होतं. त्याच्यामुळे पालक जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हा गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी करायची आणि पालक परतून घ्यायचा. हार्डली 1-2 सेकंदातच पालक आपला छान परतला देखील जातो. आणि ही जी ट्रायप्लायची कढई वापरता वापरता मला असं कळलं की वापरायला तर खूप चांगली आहे, फक्त एकच याचा प्रॉब्लेम होतो की जे हँडल आहेत ना ते मी डायरेक्ट टच नाही करू शकत आहे, ते खूप जास्त असे गरम होतात. नाहीतर ही म्हणजे खाली वगैरे अजिबात चिटकलं नाही आहे, म्हणजे जर पनीर टाकलं ना तरी देखील ते चिटकलं नाही, नाहीतर बऱ्याचशा वेळा आपल्या दुसऱ्या पॅनमध्ये ना ते चिटकलं जातं. तर आता बघा मी आपला जे पालक असतो तो टाकलेला आहे आणि भात ना मी मोकळा करून घेतलेला, म्हणजे तो पूर्णपणे थंड करायला ठेवला. गरम गरम भात आपण जर तो हलवायला गेलो ना तर तो भात तुटला जातो आणि तो मोकळा होत नाही. त्याच्यामुळे ना तो असाच ओतायचा एखाद्या भांड्यामध्ये, पूर्ण थंड करायचा आणि मग त्याला तुम्हाला जर काही मिक्स करायचं आहे ना तर हलक्या हाताने तुम्ही मिक्स करा. तशाच पद्धतीने मी हा भात केला आहे आणि हा भात ना माझा म्हणजे आता हा राईस उरणारच आहे, एवढा काही जास्त माझ्याकडनं संपणार नाही. पण कधी कधी काय असतं ना, म्हणजे माझ्या बाबतीत पण असं होतं कधी कधी, मी जर बाहेरून कितीतरी काही खाऊन आली ना तरी असं मला वाटतं घरी आल्यावर, अरे काही आहे का जेवायला, किंवा आहे का आज काय स्पेशल बनवलेलं असेल घरी मी नसताना. तर असं होतं कधी कधी, सचिनच्या बाबतीत पण असं होतं. त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तीचंच बनवते. कधीतरी जर वाटलं त्याला आल्यानंतर खावंसं तर म्हणून मग थोडासा राईस एक्स्ट्राच असतो आणि हा एवढा राईस काही माझ्या एकटीच्याने एवढा संपणार नाही आहे. एक छान मस्त अशी याला वाफ काढायची आणि हा आपला राईस तयार झालेला आहे. आणि हा तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीबरोबर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सर्व करा. याच्याबरोबर जर तुम्ही एग खात असाल तर एग तुम्ही खा, अगदी टेस्टी भारी लागतं. मी तर एग खात नाही त्याच्यामुळे मला आता तेवढं माहिती नाही, पण जे एग खातात त्यांच्याकडनं ही रेसिपीची काय बोलतात ना एक दाद मिळालेली आहे की हे एग बरोबर पण खूप छान लागतं.
तर आता राईस माझा झाला आहे, पण राईस आता मी खाऊन घेणार नाही आहे. त्याच्या आधी मी सर्वात आधी ना प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर भांडी घासून घेणार आहे. कारण कितीही कामं माझी म्हणजे किचनमधली आवरली असली ना तरी भांडी घासल्याशिवाय ती माझी कामं आवरतच नाहीत. मी पहिलं भांडी घासून घेते, जे काही जेवण वगैरे केलेलं असतं ना ते पण वेगळं साईडला काढून ठेवते आणि मग सगळी कामं झाल्यानंतर मग मी माझं जेवण जे काही केलेलं असतं ते जेवते. बऱ्याच वेळा म्हणजे मला खूप रिलॅक्स वाटतं की अरे हां, माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मला काही भांडी वगैरे घासायची नाहीत, फक्त मी एक जेवणार आहे ना तेवढंच माझं ताट घासायचं असतं, असं मला बऱ्याच वेळा होतं. आता मात्र हे जे पॅन आहे ना ते मात्र मी घासलेलं नाही आहे, कारण मी म्हटलं सचिन आल्यानंतर म्हणजे त्याला उशीर होईल यायला, तर जर त्याला वाटलं परत हा राईस खावासा तर परत तो मला गरम करावा लागणार. म्हणून मग मी ही कढईच ठेवली आणि तो जेव्हा येईल त्याच्यानंतर मग मी त्याला विचारून मग हा राईस ट्रान्सफर करून ठेवेन आणि मग कढई घासून टाकेन. फक्त ही एक कढई असेल. तुम्ही बघू शकता भात इतका सुंदर दिसतोय आणि ग्रीन येल्लो कलर. याच्यात जर कॅप्सिकम तुम्ही टाकली असती ना रेड तर अजून छान लागतं, पण मला तेवढी कॅप्सिकम अशी खूप जास्त आवडत नाही. हां, अशी सूपमधनं वगैरे जर असेल ना तर ती खायला खूप जास्त आवडते, पण अशी जर असेल तर अजिबात मी खात नाही. हां, पण त्याची ना रेड कॅप्सिकमची ना चटणी जर तुम्ही म्हणाल ना तो खूप भारी लागते. एकदा मी ॲक्च्युली एखाद्या नवरात्रीच्या सीरीजमध्ये ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली. जर तुम्हाला बघायची असेल तर मी तो व्हिडिओ खाली टॅग करते, तुम्ही नक्की जाऊन तो बघा. खरंच ती रेसिपी ना अगदी छान आहे, झटपट होणारी आहे आणि कोणालाही सहज आवडेल अशी आहे. तर आता मी राईस एन्जॉय करते, कारण आता पटापट खाण्यापेक्षा आरामात बसून हळूहळू खायचं आहे, कारण एवढंच जेवण आहे आणि थोडंसं लाईट जेवण असेल तर मला बरं वाटतं. माझं जेवण झालेलं आहे, माझी जी काही भांडी होती ती मी घासली आहे आणि आता सकाळची तयारी करते मी. सकाळची पण बऱ्यापैकी मला तयारी आत्ता जर करून ठेवली नाही ना तर नंतर विसरायला होतं आणि राहून गेलं तर राहून जातं. तर इथे मी 7-8 बदाम भिजत घालणार आहे आणि त्याचबरोबर ना सब्जा पण भिजत घालते. तर आता उन्हाळा चालू ऑलमोस्ट झाला आहे, असं काही खूप जास्त थंड नाही आहे, गरम तर होतंच होतं. कारण रात्रीचं पण तुम्ही AC जो आहे ना हा थोडासा तरी लावावा लागतोच आपल्याला. तर इथे मी आता दोन्ही याच्यामध्ये पाणी ओतून ठेवते. मी थोडंसं बदाम आहेत ना थोडेसे मी धुवून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी नवीन पाणी ओतून मग ते भिजत घालते. अशा पद्धतीनेच मी बदाम सोक करून ठेवते. आणि सब्जा तर काय असा व्यवस्थित पूर्णपणे रात्रभर भिजला ना तर सकाळी मग तो तुम्ही दुधातनं घ्या किंवा मग पाण्यातनं घ्या. मी जी पाण्याची बॉटल नेते ना त्याच्यामधनं मी त्याच्याचबरोबर हा डबा नेते. मग जेव्हा जेव्हा मी पाणी पिते ऑफिसमध्ये तेव्हा ते एका ग्लासामध्ये थोडासा सब्जा टाकते, थोडंसं पाणी ओतते आणि मग ते पाणी पिते. म्हणजे तेवढा सब्जा आपल्या पोटात जातो आणि थोडासा थंडावा पण मिळतो. कारण दिवसभराच्या ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्याच वेळा असं होतं ना थोडंसं कधी कधी पाणी पण कमी पिलं जातं, तर त्यावेळेस सब्जा हा ना शरीरात थोडंसं थंडाव्याचं काम करतो. तर आता थोडेसेच चणे राहिलेले म्हणून चणे पण भिजत घातले. तर म्हटलं सकाळसाठी ते थोडासा नाश्ता होऊन त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकला आणि खाल्ला की झटपट असा आपला सकाळचा नाश्ता पण हेवी होईल. याच्यामध्ये तुम्ही पण बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता, काकडी टाकू शकता, पनीर टाकू शकता तुम्ही, त्याचबरोबर डाळिंब वगैरे टाकून सॅलड बनवू शकता. खूप छान भारी असा टेस्टी सकाळचा नाश्ता होतो, अगदी हेवी असा होतो. तर आता किचनमधलं माझं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे आणि आता जायचं आहे बाकीचं सगळं आवरायला. म्हणजे मगाशी जो मी पसारा केलेला इस्त्री करण्याच्या वेळेस त्याचं जो इस्त्रीचा बटन होतं ते फक्त मी वरून बंद केलेलं, पण ते मी इस्त्री जागच्या जागी नव्हती ठेवलेली, तर ती जागच्या जागी आवरून ठेवते. पिलो पण सगळे इकडे तिकडे व्यस्त होते, तर ते जागच्या जागी इथं लावून घेते. आणि त्याच्यानंतर आता मला जायचं आहे थोडंसं चेंज करायला, थोडंसं आवरून घ्यायचं आहे मला. त्याच्यामुळे मी आता चेंज करणार आहे पटकन आणि जे काही माझं बेसिक स्किन केअर आहे ते मला करून घेतलं की मग मी निवांत असेल माझी पुढची कामं आवरायला. आणि थोडंसं असं वाटतं ना की अरे हां फायनली माझी कामं झाली आहेत आता सगळी. तर असं होतं बऱ्याच वेळा. तर जे काही ज्वेलरी वगैरे असते ती मी रात्री झोपताना काढूनच ठेवते, तर त्याच्यामुळे ती आता आवरून घेते. केस थोडेसे हलके मी बांधते, खूप जास्त असे टाईट देखील बांधत नाही, पण मी केस बांधते. तर आता आपण छानपैकी फ्रेश होऊन घेऊया. आणि फ्रेश झाल्यानंतर अगदी एक अर्धा तास मी इथे तिथे टाईमपास करते, त्याच्यापेक्षा जास्त नाही करत. खूपच असं वाटलं तर 1 तास होतो. टाईमपास म्हणजे काय असतं तर दिवसभरात मध्ये मी काय केलं किंवा मला दुसऱ्या दिवशीसाठी काय करायचं आहे असं थोड्याशा नोट्स लिहिते, कधीतरी थोडंसं इन्स्टा बघते, कधीतरी थोडंसं YT बघते. असा सगळा वेळ असतो माझा निवांत. आणि आज तर मला एवढं निवांत होतं की डिस्टर्ब करायला काहीच कोणीच नव्हतं. TV फार कमी बघितला जातो, कारण कामच एवढं असतं की त्याच्यातनं वेळ मिळतो नाही मिळत, त्याच्यामुळे TV आमच्याकडे फार कमी लावला जातो. पहिलं मी खूप जास्त बघायची, पण आता अजिबात बघत नाही. केस मी येताच म्हणजे आली मी वॉशरूममधनं बाहेर, त्याच्यानंतरच मी केस छानपैकी
म्हणजे विंचरूनच आली. आणि ना मी रात्रीची झोपताना वेणी घालते, म्हणजे अगदी खूप जास्त टाईट नाही, कारण माझे केस छोटे असल्यामुळे वेणी काही खूप जास्त मोठी येत नाही आणि ती टाईट राहण्याचा प्रश्नच येत नाही. आणि केसचा हेअरकट केल्यामुळे ना ते केस अगदी वेणीमध्ये बसत नाही, पण तरी पण ना मी हलकी वेणी घालते. खूप असे केस मोकळे सोडून मी कधीच झोपत नाही. आणि तुम्ही पण केस मोकळे सोडून न झोपण्यापेक्षा जर वेणी घालून झोपलात, हलकी लूज वेणी घालायची, तर ती खूप बरी होत असते. म्हणजे आणि झोपण्याच्या आधी ना नेहमी केस विंचरून झोपावे, म्हणजे ते खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर मी स्किन केअर करून घेतलं आहे. स्किन केअरमध्ये मी टोनर वापरते. मी TNWचं टोनर वापरलं आहे. रोज जसं आपलं असतं रोज वॉटर तसंच असतं हे. जर तुम्ही याचा स्मेल घेतलात तर रोज वॉटरसारखाच असतो. ते थोडंसं टोनर लावून घेतलेलं आहे मी. मी सिरम संध्याकाळसाठी म्हणजे नाईटमध्ये काहीच चालू केलेलं नाही आहे, पण मात्र दिवसा मी न चुकता जे सिरम यूज करते त्याचा रिझल्ट खरंच खूप सुंदर आहे. आणि तो एखाद्या डिटेल व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर प्रॉपरली शेअर करेन. इथे मी मॉइश्चरायझर लावून घेते आणि हे पण मी प्लमचा वापरते. हे पण जवळपास 2-3 महिने तर आरामात झालेत मला. आणि ऑइली स्किनसाठी जर तुम्ही परफेक्ट मॉइश्चरायझरच्या शोधात असाल तर हे खूप छान आहे. थोडंसं महाग आहे. ही 50 ग्रॅमची बॉटल आय थिंक 490 रुपीजला आहे, पण ती खरंच खूप छान आहे. आणि आरामात मला 1-1.5 महिना ती जाते, 1-1.5 महिना तरी. म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 वेळेस जरी वापरत असाल ना तरी मला ती 1.5-1 महिना जाते. म्हणजे तुम्हाला पण ऑन एन ॲव्हरेज तेवढीच जात असेल. आणि याचं ना चिकटपणा किंवा खूप असा ऑइलीपणा असा वाटत नाही चेहऱ्यावर जेव्हा आपण कधी लावतो तेव्हा. मी एक थोडासा मसाज करून घेते, कारण आत्ता आपण थोडं रिलॅक्स होणार असतो. आणि हे जेव्हा आपण करतो ना हे सगळं, त्याच्यानंतर मी डोळ्यांना खूप जास्त असा त्रास व्हायला देत नाही. त्याच्यामुळे मी मोबाईलचा वापर कमी करते. मोबाईल वगैरे जे बघायचं असतं, एडिटिंग वगैरे जे काही करायचं असतं ते थोडंसं आधी करून घेते. याच्यानंतर मी काही एडिटिंग करत नाही. फक्त थोडा वेळ मला जे काही लिखाणाचं थोडंफार काही करायचं असेल किंवा जर मी बुक्समध्ये काही लिहिलेलं असेल तर ते मला वाचायचं असेल किंवा बायहार्ट करायचं असेल ना, तेवढंच बघून घेते. बॅग माझी सकाळची ऑफिससाठीची बघून ठेवायची होती, कारण मी रोज बॅगमध्ये चेक करते. काय होतं, ट्रॅव्हलिंगमध्ये असताना सुट्टे पैसे बॅगेत असणं खूप गरजेचं आहे, कारण नाही तर सुट्टे पैसे नसले ना तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो. आणि कधी कधी काय होतं, घाई गडबडीत पर्समध्ये पैसे असतात सुट्टे, पण ते इथे तिथे मागे पुढे कुठल्या तरी चेनमध्ये अडकून बसलेले असतात आणि मग ते घाईच्या वेळेस दिसत नाही. म्हणून मी सगळे व्यवस्थित पहिले कॉईन वगैरे आहेत की नाही ते व्यवस्थित चेक करते आणि मग बॅग दुसऱ्या दिवशीसाठी तयार करून ठेवते. आणि आता फक्त माझं काम राहिलेलं आहे, ती ही माझी डायरी बघायचं आणि सचिनची वाट बघायची. तर हे करता करता थोडंसं मी इथेच निवांत होते आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कुठला डेली रुटीनमधला व्लॉग बघण्याची इच्छा असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.